भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास सुरू असतानाच दोन महत्त्वाच्या महिलांच्या अनुपस्थितीमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले. शिर्डी येथील भूखंड फसवणूक प्रकरणात पोलिसांना हवी असलेली आरोपी कल्पना खरात ही गेल्या 3 दिवसांपासून फरार असून दुसरीकडे माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील चौकशीसाठी हजर राहत नसल्याने तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहे. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक आणि सावकारीच्या आरोपांवरून अशोक खरातसह त्यांची पत्नी कल्पना खरात व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात कल्पना खरात ही महत्त्वाची कडी मानली जात असून तिची चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याने पोलिसांना तिचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान या प्रकरणात नाव समोर आलेल्या रुपाली चाकणकर या देखील अद्याप चौकशीसाठी समोर आलेल्या नाहीयेत. त्यामुळे तपास यंत्रणेला आवश्यक माहिती मिळण्यात विलंब होत असून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. गेल्या काही दिवसात या दोन्ही महिलांच्या अनुपस्थितीमुळे तपासावर परिणाम होत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिलांशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणात दोन महत्त्वाच्या महिला समोर येत नसल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. या दोघींना कोण संरक्षण देत आहे का किंवा तपासात अडथळा निर्माण करण्यामागे काही विशेष स्वार्थ आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलिसांकडून कल्पना खरातचा शोध तीव्र करण्यात आला असून लवकरच तिला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहणे गरजेचे असल्याचंही सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.